झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शहाद्यासारख्या शांत शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। आर्यन चौधरी सकाळी क्लाससाठी घराबाहेर पडतो, पण तो परततो ते मृत्यूच्या अंधाऱ्या छायेत। तुम्ही आणि आम्ही असे अनेक किस्से ऐकले आहेत, पण जेव्हा अशी शोकांतिका आपल्या समोर उभी राहते तेव्हा हृदयाला धक्का लागतो। नेमकं काय झालं जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी रेणू आणि तुम्ही पाहताय झेप मराठी। शहादा शहरातील वृंदावन नगरात राहणाऱ्या नितीन चौधरी यांचा मुलगा आर्यन उर्फ गरू चौधरी 31 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घरून क्लासला जातो असं सांगून निघाला, परंतु बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही। मुलगा कुठे गेला हा प्रश्न त्याच्या परिवाराला सतावू लागला। सगळीकडे फोन करून झाले तरीही त्याचा तपास लागेना, म्हणून परिवारासह नातेवाईकांनीही त्याचा शोध सुरू केला, पण खूप प्रयत्न करून सुद्धा आर्यन सापडला नाही। परिवाराने लगेचच पोलीस ठाण्यात जाऊन आर्यन बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली। पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आपली तपास चक्रे फिरवली, परंतु 3 दिवस उलटून गेल्यावरही पोलिसांना आणि आर्यनच्या परिवाराला आर्यनचा पत्ता लागला नाही। पोलिसांच्या तपासादरम्यान लक्षात आले की आर्यन त्याची मोटरसायकल शहादा बस आवारात लावून कुठेतरी निघून गेला, परंतु त्याचा काही ठाव ठिकाणा लागत नव्हता। याच दरम्यान सारंगखेडा नदीपात्रात एक मृतदेह आढळून आला। प्रारंभिक तपासानुसार तो मृतदेह आर्यनचा होता याची पुष्टी करण्यात आली। काल आर्यनचे शवविच्छेदन करण्यात आले आणि रात्री उशिरा दुःखद मनाने अंत्यसंस्कार करण्यात आले। आर्यन एक चांगला विद्यार्थी, शिक्षकांचा लाडका आणि मित्रांचा प्रिय होता। अशा प्रकारे त्याचा अचानक मृत्यू झाल्याने त्याचे कुटुंब, शिक्षक आणि मित्र या सर्वांनाच मोठा धक्का बसलाय। त्याच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबात आणि गावात हळहळ पसरली आहे, परंतु या मृत्यूचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही। नदीपात्रात आर्यनचा मृतदेह कसा सापडला? त्याची गाडी दुसरीकडे असताना तो तिथे कसा गेला? आर्यनने आत्महत्या केली की त्याच्यासोबत काही अनुचित घडले? या सर्व प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळाली नाहीत। त्यावर पोलिसांचा तपास सुरू आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।